नमस्कार मंडळी. चला तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा सकाळचा झटपट नाश्ता असो, अगदी झटपट तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे एक प्लेट भरून मी शेवया घेतलेल्या आहेत. हे शेवया घरच्याच आहेत, म्हणजे घरी बनवलेल्या आहेत. त्यामुळे मी ह्या एक प्लेट घेतलेल्या आणि खूपच पौष्टिक आहे. या खायला गव्हाच्या पिठाच्या किंवा गव्हापासून ज्या बनवल्या जातात ना त्या शेवया आहे. आता गॅसवर मी कढाई ठेवली, यामध्ये शेवया टाकून घेतल्या. अर्धा चमचा यामध्ये तूप टाकायचं आणि मस्त ह्या शेवया खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. गॅस इथे कमी ठेवायचा आणि मस्त खरपूस होईपर्यंत या शेवया मस्त भाजून घ्यायच्या आहेत. हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता. मुलांसाठी असोत किंवा टिफिनसाठी असोत किंवा मधल्या वेळेसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. अगदी पौष्टिक आहे. शेवया भाजत आहे तोपर्यंत इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. कढीपत्ता, एक टोमॅटो घेतलेला आहे, कांदा, लसूण घेतला, मिरच्या ज्या आहेत ना त्या उभ्या कट करून घेतल्या. चला तर मग इथे मस्त आपल्या शेवया भाजून झाल्या आहेत खरपूस अशा. ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढाईमध्ये मी ते तेल टाकून घेतलेलं आहे. शेवया मात्र मी तुपामध्ये भाजल्या, परंतु फोडणी देताना मी तेलाची फोडणी दिलेली आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान थोडासा तांबूस होईपर्यंत आपला हात तळून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा. मस्त फ्रेश कढीपत्ता टाकायचा, त्यामुळे चव खूप मस्त येते. आता कढीपत्ता टाकल्यावर लगेच यामध्ये ज्या मिरच्या होत्या त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. कांदा टाकून घ्यायचा आणि लगेच टोमॅटोसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. खूप मस्त आणि पौष्टिक हा नाश्ता तयार होतो. नक्की बनवून बघा. झटपट तयार होणारा मुलांच्या टिफिनसाठी मस्त पौष्टिक नाश्ता पोटभरीचा तयार होतो. चला तर टोमॅटो आणि कांदा छान असं परतून घ्यायचं. गॅस इथे कमीच ठेवायचा, म्हणजे सगळं साहित्य मस्त भाजलं जातं किंवा परतलं जातं. आता इथे शेंगदाणे टाकून घेतले. अगोदर शेंगदाणे मी भाजलेले होते ना, त्यामुळे मी नंतर शेवट टाकून घेतले. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले असेल तर तुम्ही अगोदर तळून घेऊ शकता. आता सगळं छान मिक्स केलं. यामध्ये चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि हळद टाकली. दुसरे कोणतेही मसाले टाकले नाही, फक्त चाट मसाला आणि हळद टाकून घ्यायची. याच मसाल्यामुळे हा शेवयाचा उपमा आपला खूपच चविष्ट बनणार आहे. चाट मसाला टाकायचा आहे फक्त. जर चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही ते कांदा लसूण मसाला किंवा गरम मसालासुद्धा टाकू शकता. सगळं साहित्य छान मिक्स करून झालं. आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकून घ्यायच्या. पुन्हा छान मिक्स करायचं आणि एक तांब्याभर पाणी यामध्ये टाकायचं, म्हणजे शेवया बुडतील इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तरी ते गरम पाणी न वापरता मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे. गॅस आता फुल करायचा आणि मस्त शेवया शिजून घ्यायच्या पाणी आटेपर्यंत. तर अगदी मस्त आणि पौष्टिक या शेवया तयार होतात. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ इथे मापातच टाकायचं आहे, कारण शेवया बनवताना यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं अगोदर. चला तर मस्त उकळी फुटली आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. अगदी थोड्या वेळानंतर आपल्या ह्या शेवया मस्त तयार होतील. चला तर पाणी सगळं आटलेलं आहे. अजून 1 मिनिटं मी असंच कमी गॅसवर ठेवणार आहे. सगळं पूर्ण पाणी आटेपर्यंत. बघू शकता मस्त चटपटी त्या शेवया इथे तयार झाल्या. खूपच पौष्टिक आणि चवीला म्हणताल तर एकच नंबर झालेल्या होत्या. नक्की बनवून बघा या पद्धतीने. लसूण यामध्ये भरपूर घालायचा, त्यामुळे चव खूप मस्त लागते. चला तर इथे शेवया मस्त तयार झाल्या. बघू शकता काय सुंदर दिसत आहे. मुलंसुद्धा आवडीने खाणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त पोटभरीचा नाश्ता तयार होतो. चला तर मग एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त गरमागरम पावसाळी वातावरणामध्ये खूपच छान लागतात. इथे मी शेवया एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. दिसायला अप्रतिम दिसतात, खायला तेवढ्याच भन्नाट चवीच्या झाल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीच्या पौष्टिक शेवया नक्की बनवून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.